वेलकम टू डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ द मेंटॉर ट्युटोरियल. सर्वांचं या ठिकाणी मेंटॉर ट्युटोरियल्स डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये मी प्राध्यापक दिनेश लक्ष्मण तडपे सर्वांचं स्वागत करतो. बाळांनो, मी तुम्हाला आज 1 मार्क देणार आहे बोर्डाच्या परीक्षेचा. तो कसा, तर 99% बोर्डाच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन पडलेला आहे. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचा हा क्वेश्चन आहे आणि पूर्ण चॅप्टर आहे 12 मार्काचा आहे, आपल्याला माहिती आहे. त्याच्यापैकी 1 मार्क तर हाच क्वेश्चन देऊन जाते. जर वर्षी 99% बोर्डाच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन पडलेला आहे. बघा काय प्रश्न आहे, असा क्वेश्चन देते, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x प्लस y आणि x मायनस y असे 2 व्हॅल्यूज काढा म्हणते. दोन्हीपैकी एक सुद्धा कधी कधी काढा म्हणते. इक्वेशन्स कोणत्या टाइप मध्ये दिलेले असे समजा, बघा 11x प्लस 4y इज इक्वल टू 33 इक्वेशन नंबर 1 आणि 4x प्लस 11y इज इक्वल टू 12. आता याच्याकडे जर तुम्ही नीट बघितलं, त्याला झूम करून बघा, नीट बघा, x आणि y मध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर बघा x चा कोएफिशियंट y ला गेलाय, y चा कोएफिशियंट x ला आलाय. म्हणजे थोडक्यात काय, त्यांच्या कोएफिशियंटची इंटरचेंजिंग झाली. त्याला आपण काय म्हणतो, तेरी वाली मेरे साथ, मेरी वाली तेरे साथ. आणि असं जर असेल, कोएफिशियंट इंटरचेंजिंग जर असेल, तर हा क्वेश्चन या ठिकाणी x प्लस वाय x मायनस वाय हमखास विचारला जाते. मग बघा आपल्याला काय करायचं, x प्लस वाय काढण्यासाठी दोन्ही इक्वेशनची ऍडिंग करावी लागते. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. ओके, दोघांची ऍडिंग करूया आपण. 11x प्लस 4y इज इक्वल टू 33 आणि 4x प्लस 11y इज इक्वल टू 12. मग दोघांची ऍडिशन करूया आता आपण. 11 आणि 4 15x प्लस 11 आणि 4 परत 15y सेमच येणार आहे, कारण की इंटरचेंजिंग आहे. आणि इथे जर आपण ऍडिशन केलं तर 5 आणि 4. ओके, सगळ्याला 15 न डिवाइड करायचं, अपॉन 15 अपॉन जो x चा कोएफिशियंट आहे त्याच्याने डिवाइड करायचं, अपॉन 15 न डिवाइड केल्यानंतर 15 गेट कॅन्सल, x 15 गेट कॅन्सल, y 15 1 15 15 3 45 x प्लस y किती येणार आहे, 3. म्हणजे इथपर्यंतच आपल्याला व्हॅल्यू काढायची असते, त्यालाच 1 मार्क पडते आपल्याला. कधी कधी x मायनस वाय पण विचारतात. x मायनस वाय काढण्यासाठी काय करायचं, इक्वेशन 1 आणि 2 चं सबट्रॅक्शन करायचं बघा. मग करूया. 11x प्लस 4y इज इक्वल टू 33 आणि जर आपण दुसरं बघितलं इक्वेशन 4x प्लस 11y इज इक्वल टू 12. इथं आपल्याला काय करायचंय, सबट्रॅक्शन करताना खालच्याचे चिन्ह बदलावं लागते, एक वर सोडायची आणि सगळ्याचे चिन्ह बदलून घ्यायचं. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस सबट्रॅक्शन करतोय आपण. 11 मधून 4 गेले 7x, इथं 11 4 मधून 11 मायनस 4 परत 7, पण उत्तर आले मोठ्याचं चिन्ह 11 चं मायनस 7y इज इक्वल टू, इथं जर आपण सबट्रॅक्शन केलं तर 21 येते. आता इथं काय करायचं, x चा कोएफिशियंट 7 आहे, तर सर्वांना 7 नी डिवाइड करून घेऊया आपण. ओके, बघा 7 7 गेट कॅन्सल, x 7 7 गेट कॅन्सल, y आणि 7 1 7 7 3 21 3. असं या ठिकाणी तुम्हाला x मायनस y ची व्हॅल्यू काढायची आहे, पूर्ण वाक्यात उत्तर लिहून 1 मार्क मिळवायचा आहे. अशाच पद्धतीने जर तुम्हाला क्वेश्चन्स करायचे असतील तर लवकरात लवकर मेंटॉर ट्युटोरियल जॉईन करा. ओके, झाले दोन व्हिडिओ.